नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत कोथिंबीर वडी. मराठवाडा स्पेशल ही डिश आहे. खूपच सोप्या पद्धतीने आणि मस्त अशा ट्रिक्ससोबत मी तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे, जेणेकरून ती तेलकट होत नाही आणि छान अशी कोथिंबीर वडी आहे, कुरकुरीत होते. चला तर मग आपण आता रेसिपीला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा कोथिंबीर वडी करण्यासाठी मी इथे 2 गड्डी कोथिंबीर घेतलेली आहे. छान अशी फ्रेश आपण स्वच्छ धुवून आणि ती 5 ते 6 तास एक कॉटनच्या कापडावरती छान अशी सुकून घेतलेली आहे. आणि इथे माझ्याकडे चॉपर आहे, त्यामध्ये आपण ती बारीक करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इतपत बारीक करून घ्यायची आहे. कट करण्यापेक्षा चॉपरमध्ये इझिली बारीक होते, त्यामुळे आपण चॉपरचा यूज केलेला आहे. तुम्ही कट करून पण घेऊ शकता. यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा ओवा आहे, तो हातावरती छान असा क्रश करून ॲड करायचा. 1 चमचा जिरे, 1 चमचा हळद आणि 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे. त्याचसोबत इथे आपण 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप तांदळाचं पीठ. एकदम जेवढं हवं आहे तेवढं थोडं थोडं करून तुम्ही ॲड करा. बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ एकदमच ॲड करू नका, नाहीतर खूप जास्त होईल पीठ आणि कोथिंबीर कमी होईल. त्याचसोबत 1 चमचा आपण इथे तीळ टाकलेले आहेत. हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून याचं छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी ॲड करू नका, अगदी थोडं थोडं करून पाणी ॲड करा. जर तुमच्या कोथिंबीरला पाणी असेल तर पातळ होईल आपलं पीठ. त्यामुळे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. एका चाळणीला छान असं ऑइल ग्रीस करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता कोथिंबीर किती आपल्याला जास्त वाटत होती आणि आता केवढे छोटे असं पीठ आपलं मळून झालेलं आहे. याच्या फक्त आपण 2 वड्या करणार आहोत आणि त्याला आपण बाहेरच्या साईडने सुद्धा तीळ आहेत ते लावून घेतलेले आहेत, म्हणजे तीळ सुंदर असे दिसतात. कढईमध्ये आपण 2 ते 3 ग्लास पाणी आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि त्यावरती चाळणी ठेवायची आणि झाकण ठेवायचं. हे मस्त असं 10 ते 15 मिनटं मीडियम गॅसवरती स्टीम करून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता याला असे क्रॅक आलेले आहेत. याचा अर्थ आपले जे मस्त असे कोथिंबीर वडीचा आपण जे रोल करून ठेवलेले आहेत ते परफेक्ट असे झालेले आहेत. त्या क्रॅकवरूनच आपल्याला कळतं. तर लगेचच गॅस ऑफ करायचा आणि ते आपण थंड करण्यासाठी काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता कोथिंबीर वडीचे आपले रोल आहेत ते अगदी तयार आहेत. काही काहींना असेच रोलसुद्धा आवडतात आणि काही जण फ्राय करून सुद्धा खातात. फ्राय करून खाल्ल्यानंतर छान असे ते क्रिप्सी होतात, त्यामुळे ते आपण थंड होऊन द्यायचे. थंड झाल्यानंतर ते आपण आता कट करून घेणार आहोत. तुम्हाला हवे तेवढ्या शेपमध्ये, म्हणजे जाड किंवा पातळ तुम्ही कट करून घेऊ शकता. पण खूप जास्त पातळ जर कट केलं तर ते तुटू शकतात, त्यामुळे खूप जास्त पातळ कट करायचं नाही आहे. असं थोडंसं जाड कट करून घ्यायचं आहे, तरीसुद्धा ते क्रिप्सी होतात. आता कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये एक एक करून वडी आहे ती सोडायची आहे. खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही आहे, अगदी मीडियम असं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि मीडियम गॅसवरती वड्या आहेत त्या छान अशा तळून घ्यायच्या आहे. आपण इथे डीप फ्राय केलेलं आहे. जर तुम्हाला शॅलो फ्राय करायचे असेल तर तुम्ही छान असं तव्यावरती 2 ते 3 चमचा तेलामध्ये सुद्धा मस्त होतात कोथिंबीर वडी. पण इथे आपण डीप फ्राय केलेले आहेत, तरीसुद्धा याला अजिबात असं तेलकट होत नाहीत या. आणि कलरसुद्धा बघू शकतात दोन्ही साईडने छान अशा आपण गोल्डन तळून घेतलेला आहे. मस्त अशा क्रिप्सी झालेल्या आहेत, तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल. मस्तच. आता अशाच प्रकारे सगळ्या वड्या आहेत त्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. बाहेरून क्रिप्सी आणि आतमधून सॉफ्ट अशा आपल्या कोथिंबीर वडी आहे ती रेडी आहे. मी तुम्हाला एक कोथिंबीर वडी खाऊनसुद्धा दाखवते. तुम्हाला आवाजावरूनच कळेल ती किती मस्त अशा क्रिप्सी झालेल्या आहेत. हे बघा, तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल किती मस्त आणि क्रिप्सी अशा झालेल्या आहेत कोथिंबीर वड्या आपल्या. जर तुम्ही अनिशाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोथिंबीर वडी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला शेअर करा. अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा एकदा भेटूया. थँक्यू.